ताराने पहिल्या चेंडूवर गणेशावर आक्रमण केलं आणि गणेशाचं स्वागत केलं 4 धावाने। तमाम क्रिकेट प्रेमींना पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम। मॅच चालू आहे, दहिगाव विपक्ष खातिवली या संघामध्ये सेकंड राऊंडची ही शेवटची लढत आहे। पाहूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा उडवला चेंडू, क्षेत्ररक्षक भाऊ होता आणि त्या ठिकाणी थोडीशी चुकी पाहायला मिळाली, झेल हातात मात्र ग्रस्त झाला आणि त्या ठिकाणी बघता बघता 2 धावा कंप्लीट केला। एफर्ट सुरेख होतं खेळाडूचं। प्रेमात पाडण्यासारखे हे दोन्ही भाऊ, पप्प्या आणि भाऊ ही जोडी, दोन्ही लॉंग ऑफला बाद बाउंड्री लगत क्षेत्ररक्षण करत आहेत, पेट्रोलिंग करत आहेत। आणि मित्रांनो चेहऱ्याकडे पाहिलं ना तर सेम टू सेम चेहऱ्याचे हे दोन्ही भाऊ आज खातिवली संघामध्ये खेळताना पाहतोय। पुढचा चेंडू म्हणजे गणेशाचा, तिसरा चेंडू टाकला जाईल फलंदाज तारासाठी। पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला उडवलाय आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा एफर्ट सुरेख होतं या खेळाडूचा चेंडू वाढवण्यामध्ये आणि सक्सेस झाला। पण प्रयत्नाने परमेश्वर, प्रयत्न केलं अप्रतिम, चेंडू मात्र जातोय 6 धावांसाठी षटकार। नक्कीच इथे चिट्ट्यांचा कार्यक्रम झालं। या ठिकाणी मॅच पाहायला गेली तर यातील विजेता संघ आणि मॅच असेल धामणी तर आवाळे संघाला मिळाले बाय, थेट मात्र क्वालिफायची मॅच खेळणार आहे टीम आवाळे संघ। भूषण यांचा अलग फॅक्टर आहे आज। पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला उडवलाय, उंची जास्त अंतर कमी, पुढचा अंतर पार करून आता मात्र क्षेत्ररक्षकाला त्याने टिपलं झेल, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, तारा मात्र होतोय सितारा बाद, विकेटचं बदल। खातिवली संघाचे पाठीराखे एक चांगले क्रिकेटर, एक चांगले गुरुवर्य कल्पेश दिनकर यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत आहे। मुख्य मंचावर त्यांचं आसन असतं आले, त्यांचं हार्दिक अभिनंदन। आज आपल्या गावाची टीम मैदानाच्या आतमध्ये केलेत आहेत। आज जणू आम्ही बाहेर असू द्या, पण धर्मवीर स्पर्धा ही कोण पाहण्यासाठी येणार नाही, सर्व येत असतात। तर ही स्पर्धा एक मानाची, एक अभिमानाची, पाहायला गेलं तर हरिओम मित्रमंडळची ही स्पर्धा धर्मवीर चषकाची शहापूरचा वर्ल्ड कप आपण पाहत आहोत। पुढील फलंदाज प्रदीप, प्रदीप साठी चेंडू होता, बॉल बॅक ड्राइव्ह फटका, दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर आणि या ठिकाणी काय होणार तर गाड्या एक ट्रॅकवर आल्यावर दोन्ही गाड्या एकमेकांना आदळणार, अपघातच होणार आणि अपघात झाला, हा फलंदाज बाद झाला। फलंदाज जसा आला तसा परत गेला। 2 खेळाडू हे माफक खेळाडू होते, खूपच नावाजलेले फलंदाज। आता एक रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, एक मात्र लेग साइडच्या दिशेने भाऊ यांनी घेतलेला झेल, तो फलंदाज बाद। दुसरा धक्का लागतो। पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोठी लहान कीर्तिमान असा वीर, वीर पाहूया मैदानाच्या आतमध्ये, थोडा स्पीडअप करा, 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे। फलंदाज बाद झाला ना तर लगेच दुसरा फलंदाज धावत पळत मैदानामध्ये येण्याची कृपा असावी। आवाळे संघ मात्र थेट क्वालिफायची मॅच खेळणार आहे या धर्मवीर चषक मधली पहिल्या दिवसातील। पाहूया हा चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लगत चेंडू जातो, क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, पण या ठिकाणी पहा चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू जातोय धन 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 करीत 4 धावांसाठी चौकार। एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेला लॉस ऑफ 2 विकेट, टीम दहिगाव संघाच्या 16 धावाच्या मात्र प्रगतीपथावर केल्यात गोळा या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून। आता मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज मेजर।
रमेश येतोय गोलंदाजीसाठी, रमेश मेजर. पाहूया पहिला चेंडू मात्र ऑफसाईडच्या दिशेने हलकासा कट केला. विशाल आहे चेंडू पर्यंत पोहोचेल. चेंडू पैकी त्या ठिकाणी खूपच सुरेख पाहायला भेटली. बघता बघता एकच धाव घेतली गेले. पहिला चेंडू पाहायला गेला तर नक्कीच एक धाव घेतली गेली. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव आली. धाव संख्या 17. ज्या मात्र प्रगती पथावर पाहतो दहीगाव संघाच्या. पुढचा चेंडू बघूया. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू बघूया तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी होणार नाहीये. झेल टिपलाय आणि वीर सुद्धा बाद होतोय. विकेटचं बदल. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आपल्याला ज्ञानेश्वर. छोटा मुलगा जरा बाहेर जायचं आपण. चला बाहेर जायचे. पुढचा चेंडू बघूया. नवीन आलेल्या फलंदाजाचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि त्या ठिकाणी झेल सोडतोय. नक्कीच रमू यांची झालेले हे गच्चाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज जज करतोय आणि आता मात्र विकेटचा बदल करतोय. काय गोलंदाजी केली जाते मेजर यांच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी. अचूक टप्पावर गोलंदाजी करतोय. ऑफसाईड यॉर्कर चेंडू टाकतोय. फटका मारण्यासाठी फलंदाजाला लॉलीपॉप चेंडू दिला जातोय. फलंदाज मारायच्या नादामध्ये फटका फसतोय आणि मात्र धक्का बसतोय. जाऊ शकतो दादा. सर्कलचा नेम काही नाही येते. फक्त मैदानाच्या बाहेर जायचं नाहीये. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोहन प्यारे. पुढील फलंदाज मोहन. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजीसाठी आले मेजर. मेजर यांची गोलंदाजी अफलातून राहिली. पुन्हा एकदा हलकासा कट केला चेंडू. स्वतः यष्टीरक्षक गणेश दाबत आला. चेंडू पर्यंत पोहोचला. कुठली धाव नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आज आपण या धर्मवीर चषक मध्ये ही स्पर्धा केल्या. दुसरा राऊंड जिंकल्यानंतर लगेच तिसऱ्या राऊंड मध्ये जाणार आहेत. त्यासाठी लढत चालवा आणि ती वाट पाहता टीम धामणी संघ का यातील कुठला संघ विजय होणार तो थर्ड राऊंड साठी आमच्याशी भेटणार आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. स्लोवर गतीचा चेंडू होता. स्विंग अँड मिस पाहायला भेटला. टप्पा पडला. चेंडू थोडासा वलन घेतला आणि एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरे कंप्लीट होते. 2 षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेला ना प्रगती पथावर धावा 18 धावा. कारण की पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावा 16 आल्या होत्या. फक्त आणि फक्त 2च धावा दिल्या. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये राखीत जे आरस साहेबांचं एक रॉयल एंट्री होते त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि मी विनंती करतो का ज्यांना कोणाला या ठिकाणी जर कुपन फाडायचं असेल तर राकेशचे आरस सरांचे संपर्क साधा. कारण की लकी ड्रॉ आहे आणि या ठिकाणी दिले जाईल. ज्या फायनलच्या दिवशी जो एक खेळाडू असेल त्याची चिठ्ठी उचलली जाईल आणि तो खेळाडू भाग्यवान कोण असेल तो फायनलच्या दिवसामध्ये ठरेल. पाहूया. आता मात्र सुलवार गतीचा चेंडू होता. भाऊवाल्या गोलंदाजीसाठी पहिला चेंडू बॅटीने स्पर्श करत असताना चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी चेंडू द्यायचे तिथून गणेश
भाऊ गोलंदाजीसाठी याला पहिला चेंडू स्पर्श करत असताना भाऊ याच्या गोलंदाजी चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी स्ट्राईक चेंज होणार फलंदाज आपण ह्या साइडून धावायचं चला थोडं स्पीडअप करा विनंती असेल अजूनही 2 मॅचेस कव्हर करायचे 4 वाजत आलेत पुढचा चेंडू हा चेंडू मात्र ऑफसाईडच्या दिशेने फक्त दिशा दिल्या चेंडूला क्षेत्ररक्षक धावतो पण तो विशाल चेंडू पर्यंत पोहोचेल तत्पुरता घेतली गेली ही एकच धाव नक्की चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भाऊच्या माध्यमातून पाहायला मिळतं सातत्याने आदिवासी स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना मी खातिवली संघाला पाहिलं आणि या संघाला मी प्रथमच पाहतोय दहीगाव संघ पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू ऑफसाईडच्या दिशेने परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकण्याचं ताणच करतोय वारंवार हा गोलंदाज भाऊ त्याला माहित आहे या मैदानावर जेवढं टार्गेट दिला जाईल तेवढं टार्गेट काढण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये पाहिजे आणि त्या दृष्टिकोनाने मला गोलंदाजी करावी लागेल जर एखादा खराब चेंडू पडला तर त्यावर तो खेळाडू तयारच असतो आक्रमण करण्यासाठी पण तसा मला चेंडू टाकायचा नाहीये आतापर्यंत जेवढे चेंडू टाकलेत ना चांगले चेंडू टाकलेत फक्त आणि फक्त 2च धाबा दिल्यात 3 चेंडूमध्ये पुढचा चेंडू सुलभ गतीचा चेंडू होता त्याला मात्र लेग साइडच्या दिशेने फटकावलाय क्षेत्ररक्षक बापू चेंडू पर्यंत पोहोचलाय चेंडू अडवतो चेंडू फैकी करतोय फटकी लाजवाब आहे बघता बघता 2 धावा कंप्लीट गेल्या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली जाईल प्रगतीपथावर धावा षटक क्रमांक 3 धावा पाहायला गेला 22 लागल्यात चेंडू टाकून झाले 4 अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 वाहतोय पुन्हा एकदा बाटीचे काढा लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय चेंडू मात्र मेजराने अडवलेला आहे आणि त्या चेंडूवर कुठलीही धाव नाही म्हणजे निर्धाव चेंडू असेल आता या षटकातील 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला भाऊ आणि भाऊने अप्रतिम कामगिरी केल्या 22 धावा मात्र प्रगतीपथावर पाहतोय आता मात्र चेंडू उडवला आकाशाला लगत स्वतः गोलंदाज येतोय मी घेतोय झेल माझ्या गोलंदाजीवर आणि झेल टिपला यशस्वीरित्या फलंदाज बाद होतोय विकेटचं पतन 22 वर लागलेला हा धक्का कारण की अप्रतिम गोलंदाजी भाऊ याची राहिली फक्त 4 धावा दिल्या 2 गडी बाद त्याने केलेत 1 गडी बाद केलाय सॉरी 4 धावा देऊन 1 गडी बाद केला म्हणजे त्याचा स्पेल त्याने कंप्लीट केला 3 ओव्हर कंप्लीट झाल्या आता 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर कोण येतोय मैदानामध्ये पाहायला मिळेल तर कर्णधाराने मला तरी वाटतंय बोलवलेलं आहे मयूर याला दामणी संघाचे जेवढे खेळाडू होतात त्याला विनंती आपण लगेच आख्या चिठ्ठ्या फाडून घ्यायच्या आपल्या नावाच्या गाडी लागली तर पण फायनलच्या दिवसामध्ये तुम्ही ह्या ठिकाणी उपस्थित पाहिजेत हे लक्ष असू द्या चिठ्ठी काढली जाईल त्यावेळेस चिठ्ठी काढल्यानंतर त्याचं नाव येईल तो व्यक्तिमत्व 5 सेकंदामध्ये इथे उपस्थित पाहिजे जर नसला काउंटडाऊन होईल काउंटडाऊन मध्ये नसला तर दुसरी चिठ्ठी काढली जाते जितेंद्रला पहिला चेंडू बॅटीची काढा लागले 100 कॅच लाजवाब मेजर अफलातून मॅग्निफिशंट झेल खूपच सुरेख फलंदाज जैसा आया वैसा भेज दिया मयूर याने चांगला चेंडू टाकला मयूराने चांगला चेंडू टाकला आल्या आल्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला 22 वर लागलेला हा धक्का काय गोलंदाजी केली आज टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा डिसिजन चुकला की काय हे दहीगाव संघाला माहित असेल पाहूया पुढील फलंदाज मैदानामध्ये दत्ता हा चेंडूवर दांडी दांडी गुल विकेटचं पतन आणि नक्कीच मयुर्याचं नेम बघल्या गेलं ना तर अप्रतिम आहे मी उडवणारच मी पहिल्या चेंडूवर विकेट घेतले दुसऱ्या चेंडूवर दांडी काढणारच उखडून टाकणारच आणि ते मात्र केले मैदानाच्या आतमध्ये आता हॅट्रिक चान्सेस आणि जर हॅट्रिक घेतली तर कल्पेश यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक 500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक चेंडू आहे मयुर्यासाठी हे पारितोषिक लाभलंय हे पारितोषिक महत्वाचं नाही तर कल्पेश यांची दिलेली ही प्रेरणा महत्वाची आहे कारण की आज संघामध्ये मी नाहीये कारण की सर्व हे आदिवासी खेळाडू आहेत आज खातिवली संघाचा मेन खेळाडू तो आहे पण आज आदिवासी संघ असल्यामुळे आदिवासी खेळाडू हे खेळत आहेत पण हे सर्व खेळाडू आहेत ना पूर्ण खातिवलीचा जो संघ आहे त्या संघामध्ये खेळत असतात आज त्यांच्यासाठी मी मागे राहिलो मी बाहेर आहे पण बाहेरून त्यांच्यासाठी पारितोषिक लावण्याचं काम मी करेल
ते कल्पेशाच्या माध्यमातून केलं जात आहे. हॅट्रिक घेतली, 500 रुपयाचं पारितोषिक. पुढील फलंदाज मैदानामध्ये सनम. हाफ ट्रॅकर होता, लेग साईडच्या दिशेने शेवटच्या मोमेंटला बॅटवर चेंडू घेतला. गणेश आला चेंडू पर्यंत, चेंडू फेकी करतोय, तत्पुरता घेतली गेली. एकच धाव आहे. एका धावाने संघाची धाव संख्या फक्त वाढणार. धाव संख्या 23 ची मात्र प्रगती पथावर लागली. आपण पाहता, आपण एन्जॉय करत आहात धर्मवीर चषकाचा थरार पर्व 25व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात. पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. आता मात्र अप्रतिम चेंडू, लाजवाब चेंडू पैकी आज मला या स्पर्धेमध्ये संघाच्या कर्णधाराने आमच्या संघामध्ये अजून 2 गोलंदाज असून माझ्यावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास मला पुरेपूर पार पाडायचं आणि ते केलं जात आहे मयूरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आकाशाला का चेंडू उडवलाय, स्वतः गोलंदाज जातोय, झेल घेतोय और हॅट्रिक करतोय. विकेटचं बदन, फलंदाज बाद. तू चल मैं आया, मैं जाऊगा तू आजा. कारण की सकाळच्या सत्रापासून आपण काय केलं, आता काय करायचं याच्यावर लक्ष द्यायचं होतं. कारण की म्हणलं जातं ना, आकाशातील एक तारा तो खाली पडल्यानंतर एक एक तारा लुकलुक तारासारखं खाली पडत असतात. त्याच प्रकारे तारा बाद झाला, आकाश बाद झाला आणि पूर्ण टीम एकामागे एक बाद होत गेली. पुढचा चेंडू परफेक्ट यॉर्कर होता, हलकासा कट केला आणि या ठिकाणी एक धाव कंप्लीट करतोय. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेला प्रगती पथावर धावा लागल्या 24 आणि धावा करायचे 24 बॉल मध्ये आता 25 धावा. एक डॅशिंग पर्सनॅलिटी, एक स्टायलिश प्लेयर संकेत यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमचं लक्ष सगळीकडे असते कारण की मैदानाची ही भूमी आहे. या भूमीवर कोण मान्यवर, कोण चांगला क्रिकेटर कुठून येतोय त्याचं नाव सांगणं हे आमचं कर्तव्य. कारण की टेनिस क्रिकेट जगताचा विचार केला तर शहापूर तालुक्याचं नाव सुद्धा साता समुद्र पार ज्या व्यक्तिमत्वांनी, ज्या क्रिकेटरांनी घेऊन गेले असे खेळाडू पाहायला गेलं तर 360 फलंदाज गोठेघर गावचा गणेश डिंगोरे असेल, नक्कीच बोरशेती गावचा अर्जुन बांगर असेल, वाफेतील नक्कीच एक श्रावण डोंगरे असतील आणि छोटा पॅक बडा धमाका तो म्हणजेच आमचा जयदीप भोंडिवले असेल. हे चांगले क्रिकेटर आहेत. यांनी मात्र शहापूर तालुक्याचं नाव आज अजरमन केलाय आणि शहापूर तालुक्याचं नाव टेनिस क्रिकेट जगताच्या पटलावर आपल्या शहापूर तालुक्याचं नाव भरपूर मोठं केलंय. नक्कीच आजचा दिवस पहिल्या दिवसामधील हे सामने पाहिले, तसंच उद्याचा दिवस पाहूया. उद्याचा दुसरा दिवसामध्ये जे संघ खेळणार आहेत त्या संघांना सुद्धा सांगतो कंप्लीट 9 वाजता मॅच चालू आहे. जय बजरंग माणगाव दसई संघ असेल, त्याच्या विरुद्ध असेल मानस स्पोर्ट्स शिंदीबाडा संघ. आपण सुद्धा लवकर येण्याची कृपा असावी. प्रत्येक संघाला सांगतो की आपण या ठिकाणी टायमिंग वर उपस्थित राहा. दुसरी मॅच असेल उद्याच्या दिवसा परी 11 कलंबे संघ असेल, पार्थ त्याला फाईट करणार टीम पार्थ 11 गवलीपाडा. आपण सुद्धा तयार राहायचे. 9:30 ला ती मॅच लागेल. साखरपाडा असेल त्याच्या विरोधात
विनोद 11 उंबरमाळी या ठिकाणी पाहायला गेलं तर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहिला चेंडू स्पर्श करत असताना गणेशच्या पाठीतून ज्यावेळेस गणेश गोलंदाजी करत होता गणेशच्यावर सुद्धा तारा याने केलेलं आक्रमण त्याच दिशेला चौका ठोकला होता. पण आता गणेश सुद्धा तारा याला सांगतोय का तू मला मारू शकतो तर मी का नाही, आणि गणेशाने सुद्धा त्याच दिशेला पहिला चेंडू खेळत असताना चौका ठोकला. गणेश आणि पप्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पाहूया ताराचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेशसाठी. आता मात्र अंगावर स्पर्श केलाय, वेगाने स्वार केलाय चेंडू. चेंडू अंगाला स्पर्श झाला, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एक तेरी एक मेरी अशा प्रकारे हा चेंडू फेकी पाहायला भेटली ताराच्या माध्यमातून. चांगला संघ आहे पाहायला गेलं तर. खर्डी विभागातील हा दहीगाव संघ, कसारा विभागातील पाहायला गेलं तर धामणी संघ सुद्धा त्याच विभागातील आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशा दिल्या चेंडूला मनगडाच्या सायाने फटका सजवला. चेंडू पुन्हा एकदा जातोय 4 धावांसाठी चौकार. दोन चौकार आले, काय फटकेबाजी चालू आहे. गणेशच्या बाटीतून 8 धावा 24 का 25 धावा करायचेत तर नक्कीच या ठिकाणी 8 आल्यात. पुढचा चेंडू पाहूया. लेश महाजन यांची कन्या आज मात्र या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी सज्ज झाल्या. पुढचा चेंडू पुढे स्टेप आउट केलाय, फटका फसलाय, खेळाडू आहे चुकी करतोय आणि परिणाम खेल छूटा. तारा का मतलब गेंदबाज का दिल टूटा. पुढचा चेंडू पप्पा स्ट्राइक एंडला. हा चेंडू उडवलाय पाहूया, आणि हा चेंडू मात्र थांबणार नाही. हा चेंडू अशा प्रकारे फलंदाजी खेळतो हा खेळाडू. बॅटला चेंडू स्पर्श झाला तो चेंडू फक्त आणि फक्त 6 धावांची मोर लावतो. जणू काय वेस्ट इंडिजचा रसल आलाय मैदानामध्ये, त्याच प्रकारे फलंदाजी करतोय. धाव संख्या 6 ने वाढली. प्रगतीपथावर धावा 15 धावाच्या मात्र कातिवली संघाने खेचून काढल्यात. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू मात्र आता ऑफसाईडच्या दिशेने परफेक्ट वारकर चेंडू होता, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अशा प्रकारे षटक क्रमांक कंप्लीट होता. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. आता उर्वरित चेंडू असतील. अठरा चेंडू मध्ये 10 ची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी मला तरी वाटतं मैदानाच्या आतमध्ये तारा गेल्यानंतर आकाश येतो आणि आकाशच आला. आकाश पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 18 चेंडू मध्ये या ठिकाणी फक्त आणि फक्त 10 धावांची गरज आहे. तर गणेश स्ट्राइक एंडला. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने हुकेला चेंडूला चेंडू जातोय वन बाउस. धर्मवीर चषक मधला गणेशच्या बॅटीतून आलेला हा चौकार. चौकाराने आता मात्र धावसंख्या पुढे सरसवली जाते. टीम धामणी आपण इथे तयार आहे करला टॉच उडवण्यासाठी. पुन्हा एकदा टॉपेच लागले. चेंडू मात्र जातो एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं बटन गणेशाला मात्र आता बाद केला जातोय. पुढील फलंदाज मैदानाच्या हातामध्ये भाऊ पप्या यांचा भाऊ. मैदानामध्ये पप्या आहे आणि त्याचा भाऊ.
भाऊ मैदानाच्या आतमध्ये. ट्रू अँड लव. पाहूया हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा होता, खोदून काढल्या, फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत. एकच धाव घेतली जाते कारण की पप्या यांचा भाऊ समीकरण असेल 16 चेंडू आणि करायचे 6 धावा. पाच धावांची गरज आहे आता. हा चेंडू बॅटीची काढायला लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. गोशांकी क्षेत्र एका धावेसाठी 4 ची गरज आहे. विजय फटका येतो की काय पाहूया. चार धावांची गरज आहे जिंकण्यासाठी खातिवली संघाला. पाहूया धर्मवीर चषक आपण एन्जॉय करता. पहिला दिवस आहे. थोडासा बॅकफुट वर आला, ऑफ साइडला माराच्या नादामध्ये हा चेंडू यष्टीरक्षक वीर याच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 21 धावाच्या मात्र प्रगतीपथावर पाहतोय. 24 धावा करायचे. 24 झाल्यात, 25 करायचे. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता, खोदून काढलाय, फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे तैनामध्ये, चेंडू अडवतो आणि त्या ठिकाणी एकच धाव. धाव संख्या 22 पाहायला भेटला. आता मात्र 3 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तिसरं षटक टाकण्यासाठी आला प्रदीप. 3 धाबांची गरज आहे. उर्वरित 12 चेंडू 3 धाबा. हा चेंडू नक्कीच बॅटीचे काढायला लागल्या. पंचांचा बोर्ड आकाशाकडे म्हणजे फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन. भाऊ बाद झाला. पप्प्या अजूनही मैदानात आहे. प्रेक्षक राजा म्हणत असेल काय चाललंय. पप्प्या यांचा भाऊ भाऊ बाद झाला. पप्प्या बाद झाला, भाऊ आहे. टीम दामणी आपण तयार राहायचं. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मेजर. ऑफसाईडच्या दिशेने हलकासा कट केला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत एक धाव कंप्लीट केल्या. आता मात्र 2च धावांची गरज आहे. फुलटो चेंडू होता, आकाशाला का उडवलाय चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्या ठिकाणी झेल सोडताय. एक धाव कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता आणि अशा प्रकारे मॅच जिंकल्या टीम अक्षय 11 खातिवली संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक स्वागत, हारलेल्या संघाचं कौतुक. दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगला खेळ झाला. चला दोन्ही संघ हँडशेक करा, लाईन अप करा आणि मगच मैदान सोडा. आणि नो डाऊट या मॅच मध्ये चांगली कामगिरी करत असताना गोलंदाजी अफलातून केली आणि फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटीतून धावा आल्या. 13 धावा असा गणेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच.
नक्कीच एक गुणी खेळाडू एक चांगला खेळाडू गणेश मॅन ऑफ द मॅच होता, पण तो स्वतः म्हणतोय का माझ्या संघातील ज्याने शेवटचं षटक टाकलं चांगलं षटक टाकलं आणि तो खेळाडू होता मयूर ठरतोय.